आणि यानंतर बघूयात आपल्या मुंबई आणि पुण्यातल्या इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। राणीच्या बागेतील पेंग्विनला पोहण्यासाठी तयार केलेल्या कक्षाला तडे गेल्याचा आरोप भाजपने केलाय। ज्या ठिकाणी पेंग्विन बघण्यासाठी ठेवण्यात आले त्या हंबोल्ट पेंग्विन कक्षाच्या आत खडकांना हे तडे गेलेत। या तड्यांविषयी प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉक्टर संजय त्रिपाठी यांनी योग्य ते अहवाल सादर करावा अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली आहे। तर हे तडे हे पेंग्विन कक्षाला नाही तर आरोप करणाऱ्यांच्या बुद्धीला गेले असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। दरम्यान हे तडे नैसर्गिक असल्यानं प्रशासनाचं म्हणणं आहे। वाहिनीने शूट केलेल्या दृश्यामधून हे दिसून येते की काचेच्या आतमधल्या बाजूला हे तडे गेले आणि निश्चित पारदर्शक काचेमधून पेंग्विन दर्शन मुंबईकरांना ज्यांनी घडवलं यांनाही हे तडे दिसत असतील तर त्यांनी हे तडे बुजवावे अशी आमची माफक अपेक्षा आहे। आज लोकांची तिथे तोबा गर्दी होती। मला वाटतं हे बघूनच काही जणांच्या पोटात दुखायला लागलेलं आणि म्हणून मी म्हणतो की त्या भेगा ज्या ठिकाणी आज ते म्हणतात त्या लाग पडल्या आहेत त्या भेगा तिथे पडलेल्या नाहीत, त्यांच्या बुद्धीला भेगा पडलेल्या आहेत आणि त्या बुद्धीला भेगा पडल्या असल्यामुळे आज ते अशा प्रकारचं वक्तव्य करतात। महावीर जयंतीनिमित्त आज देशातील कत्तलखाने आणि मटणाची दुकानं बंद ठेवावीत असं आवाहन जैन आंतरराष्ट्रीय संस्थेने केलंय। इंग्रजांच्या काळापासून महावीर जयंतीला देशातील कत्तलखाने बंद ठेवले जात होते, मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कत्तलखाने सुरू ठेवण्यात येतात अशी माहिती भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढाने दिली आहे। तसंच मुंबईतल्या देवनारचा कत्तलखाना वगळला तर आज राज्यभरातील कत्तलखाने सुरू राहणार आहेत। मात्र महावीर जयंती असल्यामुळे कत्तलखाना चालकांनी स्वतःहून कत्तलखाने बंद ठेवावेत असं आवाहन मंगलप्रभात लोढाने केलं। महाराष्ट्र के सारे मटन डीलर्स बूचड़खाने के चालकों सबसे निवेदन करना चाहते हैं हम सारे अहिंसक समाज की तरफ से कि कल आप स्वस्फूर्ति से बूचड़खाने बंद रखें, मटन शॉप बंद रखें और अहिंसक समाज की, जैन समाज की धार्मिक भावनाओं का पालन करें। राजकारणाचं सत्ताकारण झालंय ते विकासकारण झालं पाहिजे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय। पिंपरी चिंचवड इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठातल्या पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते। 10 वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील 2700 कंत्राटी सफाई कामगारांना अखेर न्याय मिळाला। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता या सर्व सफाई कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम केलं जाणार आहे। तसंच त्यांना 2014 पासूनचा वेतन फरकही महापालिकेकडून मिळणार आहे। याआधी कामगार लवाद आणि हायकोर्टानं कामगारांच्या बाजूने निर्णय दिला आणि त्यानंतर महानगरपालिकेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली। आता सुप्रीम कोर्टानंही हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला। मुंबईतल्या चेंबूरमधल्या अमर महल सिग्नल जवळ असलेला ब्रिज काल अचानक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। त्यामुळे मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर काल रात्रीपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। ब्रिजचं बोल्ट निघाल्यानं हा ब्रिज वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता, त्यामुळे त्याला बंद ठेवण्यात आलंय। त्यामुळे सध्या या भागात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते। पीएमपीएमएलचा भंडार अधिकारी चंद्रशेखर कदम यांचं निलंबन करण्यात आलंय। सुट्या भागांचा पुरवठा वेळेत न केल्यामुळे पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी ही कारवाई केली आहे। अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नादुरुस्त असलेल्या 400 बस तातडीनं रस्त्यावर आणण्याचं मुंडे यांचं नियोजन आहे। त्यासाठी सुट्या भागांचा पुरवठा वेळेत होणंही गरजेचं आहे, पण तो होत नाही। त्यामुळे मुंडेंनी थेट कारवाईचा बडगा उगारत भांडार अधिकारी चंद्रशेखर कदम यांचं निलंबन केलंय। त्यामुळे तुकाराम मुंडेंचा पुण्यातही कामाचा धडाका सुरूच आहे। मुंबईत 2000च्या तब्बल 70 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून तिघांना अटक करण्यात आली आहे। बनावट नोटांची माहिती मिळाल्यानंतर वांद्र्यात ही कारवाई करण्यात आली आहे। विजय कांबळे, जतीन सोळंकी आणि सचिन बनशी अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। विजय कांबळे हा मास्टर माइंड असून त्याच्याकडून प्रिंटर, लॅपटॉप जप्त करण्यात आला। मीरा रोडमधील बोगस कॉल सेंटर प्रकरणाचा मास्टरमाइंड सागर ठक्करला ठाणे सत्र न्यायालयानं 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ठाण्याच्या गुन्हे शाखेनं मुंबई विमानतळावरून सागर ठक्करला अटक केली। गेल्या वर्षी 4 ऑक्टोबरला
मीरा रोडच्या 7 बनावट कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली। या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतल्या 6400 नागरिकांना गंडा घातल्याचं उघड झालं। विमा पॉलिसी विक्रीच्या नावानं लोकांचे बँक डिटेल्स मिळवून त्यातून पैसे उकळण्यात आले आणि या प्रकरणी अमेरिकेनं 61 भारतीयांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। त्यातील 20 जणांना अमेरिकेतच अटक झाली आहे। पुणे विद्यापीठालगतच्या रस्त्यावरचे मोठे वृक्ष रस्ता रुंदीकरणासाठी तोडण्यात येत आहेत। याचा निषेध करण्यासाठी विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी झाडांच्या जवळ ठिय्या मांडून आंदोलन केलं। रात्रभर झाडांशेजारी झोपून त्यांचं संरक्षण करण्यात आलं। महानगरपालिकेकडून औंध आणि शिवाजीनगरला जोडणाऱ्या रस्त्यालगतचे मोठे वृक्ष तोडण्यास सुरुवात झाली आहे। मात्र नागरिकांनी आक्षेप घेत पोलिसात तक्रार दाखल केली आणि या झाडांची कत्तल होण्यापासून थांबवली। ठाणे बोरिवली बसमध्ये क्षुल्लक कारणावरून एका 30 वर्षीय इसमानं 70 वर्षाच्या महिलेवर गोळीबार केला। या गोळीबारात एक महिला जखमी झाली, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुमेध करंदीकर असं या व्यक्तीचं नाव असून तो दारूच्या नशेत होता। सुमेध हा हिंदुस्थान कामगार सेनेचा तालुका प्रमुख असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। कासार वडवली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। बसमध्ये भांडण झालं म्हणून या आरोपीनं गावठी कट्ट्यानं गोळीबार केला। क्षुल्लक घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात हातोड्यानं प्रहार करत जिवे ठार मारल्याची घटना भिवंडीत झाली आहे। नसरीन पनाबनू अयूब खान असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे, तर हत्या करणारा पती अयूब खान हा हत्येनंतर फरार झालाय। अयूबला दारूचं व्यसन असल्यानं पत्नीसोबत त्याचे कायम खटके उडायचे आणि याच क्षुल्लक वादाचं पर्यवसन काल हत्येत झालं। आरोपी अयूब खान तपासासाठी पोलिसांचं पथक रवाना झालं। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर पोहायला गेलेले 4 जण बुडाल्याची घटना घडली आहे। यातील एकाचा मृतदेह सापडला असून दोघांना वाचवण्यात यश आले, तर एक जण अजूनही बेपत्ता आहे। धारावी परिसरातील 4 मित्र चौपाटीवर पोहण्यासाठी समुद्रात उतरले, पण त्याच वेळी समुद्राला ओहोटी आल्यानं 4 जण आत ओढले गेले। स्थानिक मच्छीमारांच्या हे लक्षात येताच त्यांनी तातडीनं समुद्रातून दोघांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं। त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने शोध घेतल्यानंतर एकाचा मृतदेह सापडला, तर अजून एक जण बेपत्ता आहे। ऑटिझम या आजारानं पीडित असलेल्या रुग्णांसाठी स्पीच प्ले ॲप सुरू करण्यात आलंय। 9व्या जागतिक ऑटिझम दिनाच्या निमित्तानं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते नेरूळमध्ये या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं। ऑटिझम या आजारामुळे ज्या बालकांना बोलण्यास आणि शब्द उच्चारण्यास अडथळे येतात ते दूर होण्यास मदत होणार आहे। युरोजेन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटनं या ॲपची निर्मिती केली आहे। हे ॲप मुलांना मोबाईलशी खेळता खेळता बोलीभाषा शिकण्यास मदत करणार आहे। मुंबईतील परेलमध्ये ब्रिटिशकालीन मैलाचा दगड सापडलाय। या दगडावर रोमन अंकात 5 लिहिण्यात आलाय। हा मैलाचा दगड 1837 सालचा आहे। परेलमध्ये अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना मनपा अधिकाऱ्यांना हा ब्रिटिशकालीन मैलाचा दगड सापडला। मुंबईत ब्रिटिशांनी बसवलेले असे एकूण 15 मैलाचे दगड आहेत। त्यापैकी आतापर्यंत 8 दगड सापडलेत। 2 ठिकाणांमधील अंतर दर्शवण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसवलेल्या दगडाला मैलाचा दगड असे म्हणतात। दरम्यान या मैलाच्या दगडांचं जतन करण्यासाठी हेरिटेज वॉकची संकल्पना राबवावी असा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने ठेवला जाणार आहे। एबीपी माझाचे दिवंगत पत्रकार व्यंकटेश चपळगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुण्यात पत्रकार राजदीप सरदेसाई यांचं व्याख्यान पार पडलं। सोशल मीडिया मेनस्ट्रीम मीडियाचा अजेंडा ठरवतोय का या विषयावर सरदेसाई यांनी व्याख्यान दिलं।